अरे दोन नाही रे, पटापट पटापट जाऊ दे आता. बेटा तुम्ही एकदम प्रोफेशनल आहे. अरे रुक रे, अरे मैं मजा ले रहे लेने दे. सबको रुकने ना, भाग जाएगी ना पबजी. काम ना. मोठा हनुमान शिवनेरे बॉईज चला ना मग. आटी चाहिए इधर से, आटी जर्सी चाहिए. हाँ मेरे पास तो है भाई. इनका एक प्लेयर इंजर्ड हो गया. चम्मच मंगाया होता वेज के लिए. मेरे को पता नहीं चम्मच दे. चम्मच दे दे इसमें. हाँ भाई तू खा रहा है? नहीं खाया मैं खाना. रैकेट से तू खा रहे? बोल दो ना सर. भाई तू कहा क्या? बीपी बढ़ता है तेरा. बैटिंग वाले ना मोठा हनुमानचे फिल्डर. मोठा हनुमानची बॅटिंग आहे. बोलो ना मी मोठा हनुमान. वो अभी बाकी है वो टीम. अबे नहीं, दो ग्रुप बने. दो ग्रुप लेना. एक ग्रुप का हम लोग आज स्ट्राईकला मयूर राऊत आणि नॉन स्ट्राईकला हितेश माडिक. रितेश माडिक. दीपक चौरसिया बॉलर. वाईड बॉल. वाईड बॉल. मोर्या वर्सेस हिटमॅन टीम. मोर्या वर्सेस हिटमॅन. टॉस साठी या स्टेजवर. फलंदाज दीपक चौरसिया. एक धाव, दोन धाव, नो बॉल आहे. वाईड बॉल. टोटल धाव संख्या 5. डॉट बॉल. 2 बॉल 5 रन. डॉट बॉल. 3 बॉल 5 रन. स्टेजवर हिटमॅन भी आहे ना. मोर्या वर्सेस हिटमॅनचे कॅप्टन आले तर प्लीज टॉस करून घ्यावे. समीर सर. गुड शॉट. चौका. 9 रन. सॉरी 4 बॉल 9 रन. डॉट बॉल. 5 बॉल 9 रन. गुड शॉट. चौका. सॉरी 1 रन.
अरे आवाज वाईट प्लस 4 रन टोटल 5 धाव. थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे साऊंडचा आवाज नव्हता. टोटल 16 रन झालेले आहे. वाईट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा 1 बॉल झालेला आहे आणि टोटल 17 धाव. विकेट. 17 रन. दुसऱ्या ओव्हरची 2 बॉल. 17 धाव. 17 धाव. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. 17 धाव. डॉट बॉल. हॅलो, एम्पायरांचा इथे लक्षच नाहीये. पंच थोडा कोऑर्डिनेट दाखवा एकमेकांशी. टोटल 18 रन झालेले आहे. हॅलो, पहिला बॉल डॅट बॉल आहे. पहिला बॉल डॉट बॉल आहे. सिंगल धाव. डॉट बॉल. वीस रन. 2 ओव्हर 20 रन. गुड फील्डिंग. सिंगल धाव. पाच रन. सिंगल.
पाच धाव, 5 धाव. पीछे से हटा दो, वो रिपीट हो रहा, आवाज रिपीट हो रहा. ए ओंकार, डॉट बॉल. फलंदाज चांगली बॉल टाकत आहे. सिंगल. 33 धाव झालेले आहे आणि 4 बॉल झालेले आहे तिसरी ओव्हरचा. खूप चांगला स्ट्रोक, जबरदस्त फटका बघायला गेला. 4 धाब्यांनी इनिंग संपते. 37. विजेचे बांबू आहेत, हलिजन ज्यांना लावलेले आहेत त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे पडद्याचा सुद्धा कोणी हात लावू नका, याची सर्वांना विनंती असेल. एकोणचाळीस धावांची गरज आहे. 39 रन्स. खेळ महोत्सव श्री नरेंद्र सोहनसिंग पुरोहित यांच्या स्वप्न साकारलेली ही भली मोठी स्पर्धा. प्रभाग क्रमांक 9 साठी नक्कीच एक आगळेवेगळे स्टेज निर्माण करून देणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. दिवस रात्र या स्पर्धेचा नक्कीच आपल्याला आनंद घ्यायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. येणारे 18 चेंडू आणि तब्बल 39 धावांची गरज आहे. आपण वळूया मैदानाकडे. नक्कीच या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण अंपायर साठी अनिकेतजी पवार असतील, अजयजी भाडुशाले असतील, अमितजी भोईर असतील, नक्कीच त्याचप्रमाणे डीजे जितू तावडे असतील, वैभव असतील, हे नक्कीच संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हरअप करते. त्याचप्रमाणे आमचे YouTube लाईव्ह SMT स्पोर्ट यांच्या माध्यमातून सुद्धा ही चांगली स्पर्धा कव्हरअप केली जाते. कॅमेरामॅन अंकित असेल, त्यानंतर विवेक असेल, त्याचप्रमाणे ऑपरेटर जय पाटील, भूषण पाटील, संपूर्ण टीम या स्पर्धेचं नक्कीच रंग भरण्याचं काम करत असते. त्याचप्रमाणे माझे साथी समालोचक राकेशजी वाल्मिकी यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केले या स्पर्धेसाठी. संपूर्ण टीम आणि या पीच जी खेळपट्टी चांगली केली समीर यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले आम्हाला लाभलाय. पहिला चेंडू येतोय E1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धाबा. 39 धाबाचा पाठलाग करताना संघर्षाचा पहिल्या संकटात फुकलाय फलंदाज तुषारने. पहिल्या चेंडूवरती चौकार श्रीगणेशा झालाय. इथं पुन्हा एकदा बॅकफुटला केलंय, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु नशिबाने साथ सोडली. चेंडू 1 बाउन्स जातोय सिंगल साठी. एकच धाव स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच हा चौकार बॅट्समनचा एक व्हेरी गुड टायमिंग झाला होता बॉल आणि बॅटचा, परंतु एकच धाव येते. धावफलक विचार केला, 5 धावा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. पहिलं गोलंदाज तुषारच्या माध्यमातून हेमंत नागरे सॉरी. ऍक्शन खूप चांगली आहे हेमंतची, परंतु एकच सिंगल येतोय. टीम मधून खेळाडू होईल तत्वर झालेली एकच धाव कंप्लीट. एके धाब्याने धावफलक 6 या आकड्यावरती. 39 धावांचा पाठलाग करताना 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू 6 धावा. इथं मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर कोणती उसळी भेटत नाही या चेंडूला. निर्धाव चेंडू फेकला जातोय. इथं मात्र खूप चांगला स्ट्रोक, परंतु येतोय चौकार.
नक्कीच चौकार आणि मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागला, डबल डिजिट डबल फेवर, 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. पहिले ते मात्र हेमंतचं शेवटचा चेंडू असेल षटकातील. इथे मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅटचा कोणता संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिले संपते, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित वेळेमध्ये नक्कीच डीजे जितू तावडे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या खेळामध्ये आनंद घ्याल. धन्यवाद. थोडा आवाज कमी ठेवा डीजे, आपल्याला विनंती असेल. षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज मार्कवरती सतीश. पहिला चेंडू कुठेतरी लाईन पासून भरकटतात आमचे मेन अंपायर हितेश यांच्या माध्यमातून सांगलं जात आहे की नक्कीच हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जर 11 या आकड्यावरती. स्पर्धकांना विनंती असेल की आपण नक्कीच त्या पडद्याला कोणी हात लावू नका. इथे मात्र हलक्या हाताने पुश केला, लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट होते. एके धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र तब्बल 12 धावा. पुढच्या संघाने रेडी राहावे. खूप चांगला स्ट्रोक, नक्कीच क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपल्याला बघायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह, काय क्लास होता कव्हर ड्राईव्ह मध्ये. चौकार, 4 धाब्याने धावफलक पुढे जाताना बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या 16, 16 रन्स ऑन द बोर्ड्स. नक्कीच 39 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 सलामीवीर नक्कीच बघायला गेला. एका साईडला हेमंत तर दुसऱ्या साईडला राज आणि नक्कीच तुषारची जोडी मैदानावर. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, बॅक टू बॅकचा दुसरा. बॅक टू बॅकचे 2 चौकार आले. ते मात्र फलंदाज राज यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मागचा पहिला. षटक क्रमांक दुसरे ते मात्र सतीश गुप्ता यावरती नक्कीच हल्ला चढवला होता, परंतु नंतर तंबूचे अस्त्र गेला. ते मात्र राज. मात्र पुढचा चेंडू नक्कीच फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. बॅक टू बॅकचे 2 फलंदाज. जर विचार केला या ओव्हरमध्ये सतेजच्या, तर नक्कीच पहिले 2 चेंडू चौकार नंतर 2 फलंदाज बाद करण्यात यश आले. ते मात्र सतेजला शेवटचा चेंडू असेल मला वाटतं षटकातील. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु नक्कीच सिंगल धाव असेल. या स्पर्धेचे नियम आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक मला वाटतं दुसरं संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात. 21 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. कम ऑन डीजे.
नक्कीच सामन्याचे समीकरण बदलणारे हे 2 चेंडू असतील, कारण की 6 चेंडू 18 धाव्यांची गरज असताना सामना कुठे येऊन पोहोचलाय. इथं मात्र डॉट चेंडू येतोय. खूप चांगला चेंडू फेस केला, त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी आपण बघितलं तर चेंज ऑफ पेसने कुठेतरी अभिषेक बॅकफुटला गेला. इथं सामना विजय होतोय.